गायकरने, इंद्रजितने, अतुलने, आकाश लोंगलेने. आता त्याला प्रत्युत्तरही तेवढ्याच वेगाने आणि योग्य टप्प्याने द्यावं लागेल. गोलंदाज नितीन धुळे इथून सुरुवात करतो. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला ठोकलाय तो आकाश लोंगलेने चौकार. धारदार गोलंदाजीच्या समोर वेगवान ताबडतोब शॉट होता आकाश लोंगलेचा. बाउंड्री पार, लोअर फुल टॉस, चौकार. चेंडू टाकला. विशेषतः आकाश लोंगले ऑफ साइडला खेळणारा बॅटर आहे, हे त्याने बऱ्याचशा मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे गोलंदाजासाठी खरं तर तो नेहमीच कर्दन काळ ठरलाय. सध्या नितीन धुळे त्याच्या अगेन्स्ट आहे. ऑफ साइडला नजाकत भरा फटका, चेंडू कुठेही टाका, परफेक्ट शॉट तो खेळतो. आणि आकाश लोंगलेचा हा परफेक्ट चौकार. कारण बेकरेच्या स्पर्धेमध्ये त्याचा असाच बहारदार खेळ झाला होता. गारपोलीच्या स्पर्धेमध्ये देखील झाला होता. आणि आकाश लोंगलेने एकदा सांगितलं होतं की चेंडू तुम्ही किती बाहेर टाका, चेंडूचा पाठलाग करत चेंडूवरती झडप घेत शॉट खेळायला मजा येते. आणि तेच त्याने दाखवलं. 2 चौकार खेचले नितीन धुळेला. आता सलग तिसरा येणार की नितीन धुळे इथे विकेट घेणार. शरीरावरती आहे, हलकीशी अपील झाली. बॅटर सेफ आहे आकाश. 3 बॉल 8, पाहिजे धावा 18. 21 चेंडू 18 धावा. स्कोर थोडा कमी आहे, लढण्यासाठी पुरेसा आहे. फक्त विकेट आल्या पाहिजेत. कारण दिबा पाटील उमरोलीची डीप बॅटिंग लाईन आहे. आकाश आहे, अजय आहे, अतुल आहे, रोहन आहे, दिलीप आहे, भरपूर सारे बॅटर आहेत. पहिल्या 5 फलंदाजांना आउट करणं गरजेचं आहे. आकाश मागे उडवण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू नितीन धुळेचा, वेगवान बॉलर आहे. कर्जत तालुक्यातील नामवंत गोलंदाज आहे. आणि त्याच्या समोर तेवढं तगडं आव्हान आहे ते आकाश लोंगलेचं. 4 बॉल 8 धावा. दिबा पाटील उमरोलीचे हे खेळाडू मॅन ऑफ द सिरीज, कित्येक मॅन ऑफ द सिरीज आणि पटकावल्यात. पण या वर्षीच्या कर्जत तालुक्या इतक्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये हे 2 बॅटर आहेत ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज जिंकलेले आहेत. आकाशचा फटका आणि दोघांची टक्कर, चेंडू जमिनीवरती. 1-1 रन मिळेल. दोघांमध्ये थोडा कॉलिंग तेवढं झालं नाही. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता आकाशचा फटका हवेत होता, सहज कॅच पकडायला हवी होती. दोघांमध्ये कॉलिंग चुकीचं ठरलं. एकाचा दुसऱ्याला स्पर्श झाला आणि चेंडू मात्र जमिनीवरती आला. नशीब की कोणाला दुखापत झाली नाही. 1 धावेने स्कोर झालाय 5 चेंडूमध्ये 9. पाहिजे धावा जिंकण्यासाठी अजूनही 17. 5 बॉल 9. आकाश गायकर नितीन धुळेच्या विरोधात जानमन कळंबोली संघाचा कर्णधार स्टेजवरती बसलेत, वाट पाहतात की कोणता संघ आमच्या अगेन्स्ट येईल. लास्ट बॉल आहे, चेंडू चाललाय मागे. आकाश गायकरचा चौकार. ओव्हर कंप्लीट. स्कोर झालाय 13. विजयासाठी धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी. अजूनही 13. 18-13. डीजे बजाव. केटीसी लाईव्ह इव्हेंटची देखील कामगिरी तेवढीच दमदार आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्याने नाव कमावलं. जय धुळे आता आलाय. अजिंक्य पवार यांनी सुरू केलेली वाहिनी, जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी केटीसी लाईव्ह इव्हेंटची तुम्ही बघू शकता. 18 बॉल 13 पाहिजेत. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय. आकाश लोंगलेने आकाश गायकरलाही चान्स दिली. आकाश लोंगले हुशार खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की सध्या आकाश गायकरच्या बॅटमधून देखील धावा येतात, त्यामुळे त्याने संयम राखला. 1 धाव घेतली. आता पाहिजे धावा जिंकण्यासाठी अजूनही 17 मध्ये 12. विकेटही कमावल्यात आकाश लोंगलेने.
आकाश गायकर दोन्ही ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे एकमेकांना चांगल्या कोऑर्डिनेशनने समतोल राखत संघाचा डाव ते पुढे घेऊन जातात. पण जय धुले पहिला ब्रेक थ्रू मिळून देईल का? बॅटची कडा आणि बॅटर आउट. डीजे अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. मागे ठोकण्याचा प्रयत्न होता, पंचांनी वाईड इथून घोषित केला, 1 धाव मिळेल. यस यस या ठिकाणी पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून त्यांचा डिसिजन दिला होता, तरी देखील त्यांचे विपक्षी जी टीम आहे बॉलिंग टीमने कदाचित DRS घेतलाय. निर्णय इथून येईल तुमच्यापर्यंत. तिसरे पंच पूर्णपणे ऑब्झर्व करतात, काटेकोरपणे त्यांचं चेंडूकडे लक्ष असेल. कुठल्याही टीमवरती अन्यायकारक निर्णय येणार नाही याची काळजी आमच्या अंपायर्स पॅनलकडून इथून घेण्यात येते. प्रत्येक अँगलने इथून चेक केलं जाईल, कारण गोलंदाज फलंदाज चेंडू पडल्यानंतर बॅटरची पोझिशन, चेंडूची हाईट, त्यानंतर चेंडूने घेतलेला टर्न, एकंदरीत परिस्थितीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि इथून डिसिजन येतो फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी मिडल स्टंप आणि लेग स्टंप वरून चेंडू इथून निघाला आणि त्यानंतर मात्र चेंडूने थोडा टर्न मिळवला, त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे, व्हाईट बॉल नसेल. इथून मात्र चांगला निर्णय आलाय पंचांचा. जय धुळे बीट टीमने जो DRS घेतला होता तो मात्र यशस्वी झालाय, सक्सेसफुल DRS ठरलाय. गोलंदाज जय धुळे पुढे आला, अजय परफेक्ट शॉट आणि आईवा कॅच इथे ड्रॉप केली. स्मार्ट वॉच आहे आणि विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांचा स्मार्ट वॉच हातात येता येता राहिला आमच्या प्रेक्षकाच्या, आणि या सिक्सरने मॅच आता ताब्यात आली. धावा झाल्यात 20, जिंकण्यासाठी पाहिजे धावा अजूनही 6. अजय लोंगले थांबून चालणार नाही, त्याने ओळखलं जय धुलेला एक पाऊल पुढे घेत त्याने सिक्सर ठोकला. आता जय धुले विकेट घेण्यासाठी प्रयत्न जरूर करेल. नेक्स्ट बॉल, गती कमी केली होती, टॅप केलंय, रनचा कॉल आहे आणि धावलाय आकाश, पोहोचलाय देखील. 1च रन, 5 धावांची गरज अजूनही. आकाश लोंगलेने या आतापर्यंत ज्या ओव्हर टाकलेल्या त्यामुळे विकेट त्याने कमावल्या. ही खरं तर त्याची जबरदस्त गोलंदाजी. याही मॅच मध्ये आकाश लोंगलेने जवळपास 3 विकेट कमावल्यात. नुसते बॅटिंगनेच धुमाकूल नाही तर आपल्या गोलंदाजीने देखील त्याने दहशत निर्माण केली आहे. जय धुळे 5 धावसंख्येची गरज आहे. रिव्हर्सचा प्रयत्न करत होता, पंचांनी इथून वाईट दिलाय. पंचांनी. जय पुन्हा एकदा ऑब्झर्व करतो, DRS घ्यावा की हा विचार तो करता आणि घेतलाय DRS. चेक केलं जाईल. 5 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये जयला असं वाटलं की कदाचित मॅच मध्ये गोलंदाजाचं ऑब्झर्वेशन आहे, जय चेक करतोय की हाही चेंडू कदाचित वाईड आहे की नाही. आपण जो DRS घेतोय तो DRS इथून सक्सेसफुल होईल की नाही. चला, तिसरे पंच आमच्या या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा जय धुलेने इथून DRS घेतलाय. डिसिजन थोडा क्लोज आहे. वाईड परफेक्टपणे देणं हे खरं तर आमच्या तिसऱ्या पंचांना अत्यंत जोखमीचं काम आहे.
कारण एकेका वाईडने भरपूर साऱ्या चर्चा रंगतात. जय धुलेने टाकलेला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करत होता आकाश लोंगले. पाच धाबांची गरज आहे. डिसिजन पेंडिंग आहे त्या कारणास्तव सर्व खेळाडू बघतायत की एक्झॅक्ट निर्णय कोणाच्या बाजूने लागेल. थांबलेत सर्व खेळाडू. निर्णय येईल की नाही. आणि या ठिकाणी ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिला होता व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. आता 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. आता आकाश लोंगले विजयी फटका खेळण्याच्या उद्देशाने त्याने रणनीती बनवली असेल. आणि आता जय धुळे इथून कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. एखादा टोक क्रशिंग यॉर्कर तो टाकणार का. आकाश लोंगलेच्या बॅट मधून विजयाचा षटकार. जिंकलाय संघ दिबा पाटील उमरोली. जाऊन पोहोचलाय क्वालिफाय मॅच मध्ये. आणि आता आजच्या रात्रीची शेवटची मॅच रंगणार जानमन कळंबोली वर्सेस दिबा पाटील उमरोली. अभिनंदन टीम उमरोली आणि ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट श्रीवीरा बीड. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी 3 विकेट बॅटिंग करत असताना धावा ठोकल्या टोटल 16 तो आकाश लोंगले ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला आकाश आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि दोन्ही कर्णधार या ठिकाणी उमरोलीचा कर्णधार लवकर टॉससाठी या आपण अतुल. कारण जानमन कळंबोलीचे कॅप्टन स्टेजवरतीच आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आकाश लोंगले आपणही या. आजच्या रात्रीची शेवटची लढत. खूप चांगला खेळ झाला दोन्ही संघांचा. आणि आता टॉप 6 मानाच्या करंडकाकडे जाणारी ही मॅच असेल क्वालिफायची. शंकरदा या ठिकाणी आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आकाश लोंगलेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. छोटा भीम मिकी माऊस यांनी भरपूर डान्स केला. तर शंकरदा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी या. आकाश लोंगले 3 विकेट आकाशने घेतल्या. धावा केला बॅटिंग करत असताना 16. आकाश दिवसेंदिवस त्याचा खेळ बहरतोय. मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकल्यानंतर आणखीनच वेगाने तो आता धावायला